यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी सरासरी 41 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र काही मंडळात 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस बरसला. या ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला. जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 27 मंडळांमध्ये या अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या भागात पाऊस तसेच सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वणी येथील नागपूर आणि यवतमाळला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आक्रमक पवित्रा घेतला. चिखलगाव रेल्वे गेट येथील निर्माणाधीन पुलाच्या 30 फूट उंचीच्या खांबावर चढून मनसैनिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे शहरात तब्बल 3 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मार्डी तालुक्यात बुधवारी सकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आला, तर काही शेतकऱ्यांचे शेतात जाणारे रस्तेच खोचल्याने शेतकऱ्यांचे शेतात जाण्याचा मार्ग बंद पडला. त्यामुळे शेतात ये जा करणारे शेतकरी व शेतमजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील शेंबाळ पिंपरी येथे धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. नेर अर्बन पतसंस्थेच्या 23वा वर्धापन राज्य पतसंस्था फेडरेशनचे समन्वयक रामदास जाधव यांच्या अध्यक्षतेत पार पडला. उद्घाटक सहाय्यक उपनिबंधक गणेश राठोड होते. राज्य शासनाने 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केली. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च शासनाकडून 5 टप्प्यात उचलण्यात येणार. योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 5,970 कन्यांचा पालकांनी अर्ज केले. या लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. मुसळधार पावसाने पुसद ते वाशिम रोडवरील खंडाळा घाटातील राज्यमार्ग खचला असून मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करून वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली. उमरखेड तालुक्यातील थेरडी बोरी गाडी या गावातील नागरिकांना खचलेल्या आणि जीर्ण झालेल्या पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून जीवितहानी होण्याची विभाग वाट पाहत आहे की काय, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकातून व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात जनमानसात देशभिमान जागृत व्हावा, शहीदांचे स्मरण व्हावे याच प्रमुख उद्देशाने यवतमाळकरांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. त्याकरिता 120 मीटर लांब ध्वज रॅलीमध्ये सहभागी करण्यात आला होता. याशिवाय विविध देखावे रॅलीत लक्ष वेधून घेत होते. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात येण्यास तिकीट चोरी हेही एक कारण सांगितले जाते. म्हणूनच पथकांकडून वारंवार एसटी बसेसची तपासणी केली जाते. या माध्यमातून तिकीट चोरी, फुकटे प्रवासी आदींचा शोध घेतला जातो. मागील 4 महिन्यात यवतमाळ विभागाने 10,000वर बसेसची तपासणी केली. यामध्ये प्रवाशांकडून पैसे घेऊनही तिकीट न देण्याची 11 प्रकरणे सापडली. तिकीट न काढता प्रवास करणारे 21 आणि कमी रकमेची तिकीट देणारे 33 प्रकरणे दाखल करण्यात आली.